ठाणे शहरातील शेळगाव येथील घोळ गणपती मंदिर परिसरात एका स्त्रीचं प्रेत सापडलं होतं। अंदाजे 30 ते 32 वयोगटातील या स्त्रीचं प्रेत पाहून तिच्यासोबत काहीतरी अघटित घडल्याची कल्पना पोलिसांना आली। या स्त्रीच्या शरीरावर जखमा दिसून आल्या, तसंच डोक्यात जड वस्तूने वार केल्याच्या खुणाही दिसून आल्या। अधिक तपास केला असता नवी मुंबईच्या NRI पोलीस ठाण्यात बेलापूर गावातील विवाहित महिला बेपत्ता असल्याची मिसिंग कंप्लेंट सापडली। तपासांती त्याच बेपत्ता महिलेची ही बॉडी असल्याचं निष्पन्न झालं। याबाबत शीळडायगर पोलीस ठाण्यामार्फत 3 पोलीस पथकं तयार करून तपास सुरू करण्यात आला। त्याचवेळी पोलिसांच्या हाती मंदिर परिसरातील CCTV फुटेज लागलं। त्यानुसार ही महिला घोळ गणपती मंदिरात जाताना दिसली, मात्र परत येताना दिसली नाही। पोलिसांना गौशाळा आणि मंदिर परिसरात सेवा करणाऱ्या 2 पुजारींवर संशय आला। 2 पुजारी आणि त्यांचा एक साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। श्यामसुंदर प्यारचंद शर्मा वय 62 वर्ष, राहणार राजस्थान, संतोष कुमार रामयज्ञ मिश्रा वय 45 वर्ष, राहणार उत्तर प्रदेश आणि राजकुमार रामफेर पांडे वय 54 वर्ष, राहणार उत्तर प्रदेश अशी या हैवान आरोपींची नाव आहेत। पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर आरोपींनी त्यांनी केलेल्या अमानवी कृत्याची कबुली दिली आहे। घरगुती वादविवाद होत असल्याने ती मानसिक तणावात होती। या तणावातच ती दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या दरम्यान घोळ गणपती मंदिरात गेली। ही महिला संपूर्ण दिवस आणि रात्र मंदिरातच होती। रात्री मंदिरात एकट्या महिलेला पाहून पुजारींनी डाव साधला। मृत महिलेच्या चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून तिला चहा पिण्यास दिला। चहा पिल्यानंतर ती नशेमध्ये असताना तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर 3ही आरोपींनी आळीपाळीनं दुष्कृत्य केलं। महिलेला शुद्ध आल्यावर तिनं आरडाओरड करून मंदिर परिसरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी तिला जबर मारहाण केली। तसंच तिचे डोके जमिनीवर आपटून तिचा गळा दाबून तिला जीवे ठार मारले। 3 आरोपींनी या अबला महिलेसोबत दुष्कृत्य करून तिला संपवल्याची कबुली दिली आहे। त्यानंतर आरोपींनी घोळ गणपती परिसरात असलेल्या CCTV केबल तोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी 3ही आरोपींच्या मुसक्या आवळ्यात। याबाबत प्रचंड संताप व्यक्त होत असून देवाच्या दारी मातेसमान अबलेची अब्रू लुटणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी होत आहे। तारखेला साधारण 2च्या सुमारास एक व्यक्ती पोलीस स्टेशनला त्यांनी माहिती दिली की घोळ गणपती आहे। घोळ गणपती म्हणजे जो पाईपलाईन रोड आहे आपला, त्या मंदिरापाशी एका महिलेची अर्धनग्न बॉडी पडलेली आहे। तर त्या माहितीच्या आधारावर मग आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तिकडे गेले। त्यांनी खात्री केली तर एक मृतावस्थेत स्त्री तिथं आढळली, अर्धनग्न अवस्थेत होती आणि जी अनोळखी होती। तर पहिलं आमच्या पुढे आव्हान होतं की तिची ओळख पटवणं। तर त्या दृष्टीने काम सुरू केल्यानंतर NRI पोलीस स्टेशन नवी मुंबईमध्ये आहे, तिथे ती एक मिसिंग दाखल होतं। तर त्या मिसिंगच्या आधारावर मग खात्री केली, तिचा नवराही आला होता आणि त्या महिलेचं नाव अक्षता म्हात्रे वय 30 वर्ष आहे असं निष्पन्न झालं। आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आमच्या त्या माहितीच्या आधारावर तपास सुरू झाला। तर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण करून माहिती घेतली असता शनिवारी सकाळी ती 10:30-10च्या दरम्यान तिथं आलेली आम्हाला लक्षात आलं आणि दिवसभर ती तिथंच वर होती। त्यानंतर ती काही खाली आलेली नाही। त्यामुळं त्या मंदिरामध्ये जे लोक काम करतात त्यांच्यावर संशय बळावला। आमच्या DBच्या टीमनी त्यांना ताब्यात घेतलं आणि इंट्रोगेट केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे। तर याच्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। ही जी मृत महिला होती, त्यानंतर जे तपास झाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मृत महिला घरामध्ये काहीतरी घरगुती वाद झाल्यामुळे घरातून निघून आली होती आणि या मंदिरामध्ये गेली होती। शनिवारी ती दिवसभर तिथंच थांबली होती आणि हे जे आरोपी लोक आहेत त्यांनीच तिला जेवण दिलं होतं, सकाळी पण आणि संध्याकाळी पण। रविवारी रात्री 12-1च्या दरम्यान त्यांनी तिला चहा दिला आणि चहामध्ये तिला गुंगीचं औषध टाकलं। गुंगीचं औषध म्हणजे भांगेचं औषध दिलं आणि त्याच्यानंतर मग तिच्यावर त्यांनी आळीपाळीने तिच्याबरोबर संभोग केलेला आहे। आणि त्यानंतर ज्यावेळेस ती शुद्धीत आली त्यावेळेस ते काय झालं त्यावेळेस कळालं, त्यावेळेस त्यांनी मोठा प्रतिकार केला आणि त्यावेळेस त्यांनी तिला गळा होऊन आणि डोक्यात दगड मारून मारलेला आहे। तसंच लाथाबुक्याही तिला मारल्या। साधारण 4 ते 5च्या दरम्यान ही घटना घडली रविवारी पहाटे। रविवारी दिवसभर त्यांनीच त्या मंदिराजवळ जी एक खोली आहे तिथं तिची बॉडी ठेवलेली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ 24 तासानंतर तिने पहाटे 5च्या दरम्यान ती बॉडी जो मंदिराच्या इथं खड्डा आहे खाली तिथं नेऊन टाकली।
तर जो व्यक्ती आम्हाला कव्हर दिला तो त्याच्या मिसेस मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला होता, त्यावेळेस त्याला ते निदर्शनास आले आणि त्यानंतर आम्ही 3 पथकं तयार केली होती तपासासाठी. मलिक साहेबांचं एक पथक होतं, संकेत शिंदे आणि महेश काळे यांच्या आधिपत्याखाली 3 पथकं करून तपास केला. तपासात पहिल्यांदा आम्ही त्या बॉडीची ओळख पटवली आणि त्याच्यानंतर इंट्रोगेशन करून तांत्रिक पुरावे गोळा करून हे 3 आरोपी ताब्यात घेतलेले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली. तर ते 3 आरोपींची नावं आहेत श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे. हे 3 हा श्यामकुमार शर्मा आहे तो राजस्थानचा आहे आणि मिश्रा आणि पांडे हे UPचे आहे. या मंदिराचा जो म्हणजे नेहमी जो पूजा पाठ जो करतो तो बालकदास महाराज हा इतरही त्याची मंदिरं आहेत, तिथं तो जात असतो आधीमध्ये. तर याला तिकडे जायचं होतं म्हणून या दोघांना त्यांनी UPवरनं बोलवलं होतं आणि ते जवळजवळ 5 तारखेपासून तिथं राहत आणि त्यांनी त्या रात्री तो हा प्रकार केलेला आहे. तर हा जो तपास केलेला आहे तो त्याच्यामध्ये माननीय CP साहेब आशुतोष डुंबरे साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण साहेब, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख साहेब, तर उत्तम कोळीकर ACP साहेब आणि सिनियर PI संदीपान शिंदे साहेब यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे आमचे 3 पथकाचे जे प्रमुख आहेत महेश काळे, अब्दुल मलिक आणि संकेत शिंदे हे अधिकारी आहेत. तसेच हवालदार वसावे, राठोड, पवार, पाटील, आव्हाड, नंतर पोलीस नाईक बोराडे, खाडे, सोनावणे आणि माळी यांनी या तपासात तपास करून हा गुन्हा उघडकीस आणलेला. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.